नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वात जुनं त्याचबरोबर एक उत्तम मेडिकल एज्युकेशन त्याचबरोबर एक उत्तम वैद्यकीय सेवा पुरवणारं हॉस्पिटल ज्याला ससून असं सुद्धा म्हणलं जातं, तर या बीजे मेडिकल कॉलेजबद्दल आपण बोलणार आहोत। आता नीटमध्ये चांगला स्कोअर मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा पहिला प्रेफरन्स हा मोस्टली मुंबई असतो, पण काही कारणावश पॅरेंट्स किंवा स्टुडंट्स हे मुंबईला जाणं टाळतात व त्याच्यानंतर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन राहतो तो म्हणजे पुणे सिटी। आता पुणे सिटीमध्ये एकदम जुनं असणारं हे कॉलेज, या कॉलेजचे काय वैशिष्ट्य आहेत, इथं तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर साधारणतः किती स्कोअर असणं गरजेचं आहे व कॉलेजचा कॅम्पस कसा आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता पहिली गोष्ट म्हणजे हे कॉलेज का सुरू करण्यात आलं होतं याचं कारण म्हणजे की पुणे शहरातील गरीब लोकांना चांगले वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी 1871 मध्ये बीजे मेडिकल स्कूल नावाने या हॉस्पिटलची स्थापना करण्यात आली होती। त्यानंतर 1946 मध्ये बीजे मेडिकल कॉलेज या नावाने इथं विविध मेडिकल कोर्सेस चालू करण्यात आले। सध्या या कॉलेजचं जे हॉस्पिटल आहे ज्याला ससून रुग्णालय असं म्हणलं जातं, त्याच्यामध्ये 1296 इतकी बेडची कॅपॅसिटी आहे। आता बेडची कॅपॅसिटी साधारणतः आपल्या जिल्हा लेवलला जे काही जीएमसीज असतात तिथं साधारणतः 300 ते 500 एवढी बेडची कॅपॅसिटी असते, मात्र या कॉलेजची 1296 इतकी लार्ज बेड कॅपॅसिटी आहे। आता या कॅपॅसिटीवरून तुम्ही समजू शकता की हे कॉलेज आणि हे हॉस्पिटल हे किती मोठं असणार आहे। सध्या या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसचे जवळपास 1700 विद्यार्थी हे एज्युकेशन घेत आहेत व एमबीबीएस सोबतच एमडी, एमएस, जीएनएम, बीएससी नर्सिंग, डिप्लोमाज असे वेगवेगळे कोर्सेस या ठिकाणी शिकवले जातात। त्याचबरोबर जेव्हा मी या कॉलेजला व्हिजिट केली त्यावेळी माझ्या एक लक्षात आलं की विजन 2025 अंतर्गत हे कॉलेज एक नवीन कॅन्सर हॉस्पिटल, डेंटल कॉलेज, फिजिओथेरपी कॉलेज व विविध सुपर स्पेशालिटी कोर्सेस हे चालू करणार आहे। आता थोडंसं आपण या कॉलेजचा कॅम्पस कसा आहे तोही व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। पुणे शहराच्या रेल्वे स्टेशन पासून 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती बीजे मेडिकल कॉलेज आहे। कॉलेजच्या कॅम्पसमध्ये तुम्हाला प्रशस्त अशी अकॅडमिक बिल्डिंग बघायला मिळेल, प्रशस्त हॉस्पिटल आहे, त्याचबरोबर कॅन्टीन, एटीएम सारख्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज सुद्धा तुम्हाला कॅम्पसच्या आतमध्ये अवेलेबल केलेल्या आहेत। एक खूप जुनं व नावाजलेलं हॉस्पिटल असल्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून उपचारासाठी पेशंट्स इथं येत असतात। आता तुम्हाला जर या कॉलेजमध्ये एमबीबीएस कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायची इच्छा असेल तर साधारणतः 2023 मध्ये या ठिकाणी काय कट ऑफ लागले होते हे थोडंसं बघूया। पहिल्यांदा एससी कॅटेगरीसाठी 579, एसटी 458, व्हीजे 604, एनटीबी 601, एनटीसी 633, एनटीडी 650, ओबीसी 640, ईडब्ल्यूएस 646 आणि ओपन कॅटेगरीसाठी 647 एवढे कट ऑफ्स या ठिकाणी लागले होते। आता सध्या कट ऑफ एक्झॅक्टली किती मार्कांनी यावर्षी वाढेल हे सांगणं थोडंसं अवघड आहे, मात्र मी या ठिकाणी ऑल इंडिया रँक सुद्धा दिलेली आहे। जेव्हा तुमचा नीटचा रिझल्ट डिक्लेअर होईल तर त्या रिझल्टवरती तुमची ऑल इंडिया रँक ही मेन्शन केलेली असते। ती रँक आणि ही रँक जर तुम्ही मॅच केली तर तुम्हाला साधारणतः कळून येईल की हे कॉलेज तुम्हाला तुमच्या रँकवरती मिळणं पॉसिबल आहे किंवा नाही। त्याचबरोबर जर तुम्हाला अजून काही नवीन अपडेट्स या कॉलेजबद्दल हवे असतील किंवा इथून जी पुढे मेडिकल ऍडमिशन प्रोसेस होणार आहे त्याबद्दल जर तुमच्या मनात काही शंका असतील तर आरंभ करिअर ॲडवायझरच्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मिळवण्यासाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर जर तुम्हाला ऑफलाईन ऍडमिशन काउन्सिलिंग हे आरंभच्या टीमकडून करायचं असेल तर सांगलीतील आरंभ करिअरच्या ऑफिसला तुम्ही व्हिजिट करू शकता। थँक्यू।